उभारून आनंदाची गुढीदारी, जीवनात येवो रंगत न्यारी. पूर्व होत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा, नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा. वेदांग ज्योतिष ग्रंथानुसार 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवीन उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी या गोष्टी शुभ मानल्या जातात. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा महाराष्ट्रात साजरा करतात. ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली, म्हणून गुढीपाडव्याचा हा सण नवीन वर्षाची सुरुवात मानला आहे. गुढीपाडवा हे नवीन वर्षाचे प्रतीक आहे. राजा शालिवाहनाच्या विजयाचे प्रतीक आहे. ब्रह्माच्या ध्वजाचे प्रतीक आहे. इंद्राच्या ध्वजाचे प्रतीक आहे. एका प्रचलित आख्यायिकेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला परकीय घुसखोरांचा पराभव केला होता व तिथे ध्वजारोहण केले होते. त्यामुळे या दिवशी घराच्या दारावर ही विजयाची गुढी उभारली जाते. याच काळात कापणीचा हंगामही सुरू होतो. या दिवशी सकाळी लवकर उठून तेल लावून, उटणे लावून अभ्यंग स्नान करावे, दारासमोर झाडावे, रांगोळी, दारावर आंब्याच्या पानाचे तोरण बांधावे, पूजा करावी व सूर्योदयापूर्वी जेवढे लवकर होईल तेवढे लवकर परिवारासोबत विजयाची गुढी उभारावी. दाराची पूजा स्वस्तिक काढून करावी. तसेच उंबरठ्याला हळदीचा हात लावून त्याला हळद कुंकू लावून लक्ष्मी पूजा करावी आणि पूजा करताना कुलदेवीला धन्यवाद द्यावे. गुढी उभारून झाल्यावर आपण स्वयंपाक करू शकतो. प्रथम गुढी आपण सगळ्या परिवारांसोबत आपण उभारून घ्यावी आणि मग नंतर स्वयंपाक करावा. प्रसादाची तयारी आपल्याला अगोदर दिवशीच करून ठेवायची आहे. म्हणजे वाळलेली कडुलिंबाची पाने, त्यात वाटलेले मिरे, भाजलेला हिंग, मीठ, जिरे, ओवा अशी पूड जी आहे ती अगोदरच करून ठेवायची आहे. आता गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते पाहूया. सर्वप्रथम आपला हा प्रसाद, त्याच्यानंतर कडुलिंबाच्या पाण्याचा डगळा, काठी, भगवे किंवा केसरी किंवा शुभ कलरचे वस्त्र, फुलांची माळ, गाठीची माळ आणि उपडे ठेवण्यासाठी धातूचे भांडे जसे की तांब्याचा कलश अशा प्रकारे. तर त्या कलशावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. तर सर्वप्रथम आपण वेळूची काठी म्हणजे जी आपण काठी आणली आहे उभारण्यासाठी, तर त्याला आपण पाणी आणि तेल लावावे, गंध लावावा, हळद लावावी. मग हे सर्व जे साहित्य आहे म्हणजे जसं की कडुलिंबाच्या पाण्याचा डगळा, त्याच्यानंतर गाठीची माळ, शुभ कलरचे वस्त्र, फुलांची माळ आणि ते जे आहे ते आपल्याला घट्ट दोऱ्याने बांधून ठेवायचे आहे. आणि वरून आपल्याला धातूचे जे भांडे आहेत ते उपडे ठेवायचे आहे, म्हणजे असे उलटे ठेवायचे आहे. आता हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, फुले, प्रसाद द्यायचा आहे. आणि ही सगळी पूजा करताना आपल्याला म्हणायचं आहे ओम ब्रह्मध्वजाय नमः. अशा प्रकारे आपण सर्व फॅमिलीमधल्या सगळ्या परिवारातील सदस्यांनी एकामागून एक याची जे आहे हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, फुले लावून जे आहे ते अवक्षण करून घ्यायचे आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण जो प्रसाद करून ठेवला होता तो सर्वांना द्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाकाला लागायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे. सूर्य उगवायच्या आत ह्या पूजेचे जास्त महत्त्व आहे. आणि नंतर स्वयंपाक जेव्हा होईल तेव्हा आपल्याला गुढीला हा जो काही आपला नैवेद्य आहे तो अर्पण करायचा आहे. देवालाही हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्य देण्याच्या अगोदर आपल्याला पाणी, हळद, कुंकू पूजा करून नैवेद्य जे आहे तो आपल्याला गोड द्यायचा आहे. आणि हे सर्व झाल्यावर ही जी गुढी आहे ती आपल्याला संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी आपल्याला उतरवायची आहे. म्हणजे आपल्याला ही जेव्हा गुढी उतरवायची असेल तेव्हा आपल्याला एक आरतीचं ताट करायचं आहे. ताटामध्ये गंध, फुलं, अक्षदा, हळदी, कुंकू, निरांजन, अगरबत्ती घ्यायची आहे. आपल्याला पूजा करायची आहे आणि दही भात दाखवून, अक्षदा दाखवून आपल्याला जी ही गुढी आहे ती उतरून घ्यायची आहे. आणि जे काही निर्माल्य असेल तर ते आपल्याला सगळ्या शेवटी पाण्यामध्ये सोडायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गुढीपाडवा जो आहे तो सण साजरा करायचा आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.